चला मित्रांनो, छत्रपती सहकारी कारखान्याच्या निकालाचे अपडेट हळूहळू आपल्यापर्यंत येत राहिले आहेत. अधिकृत जरी नसल्या तरी जे लोक आतमध्ये जात आहेत, जी लोक डाटा माहिती घेत आहेत आणि ती लोक आम्हाला इथे येऊन व्यवस्थितरित्या कोण पुढे आहे कोण आहे सांगत आहेत. आता थोड्याफार प्रमाणात का होईना पण चित्र आता स्पष्ट आहे बरं का, चित्र स्पष्ट आहे. आणि हे चित्र काय आहे नेमकं, त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेणार. या की पुढे, या की पुढे या. काय अपडेट काय आता तुमची? जय भवानी माता पॅनलच्या वतीने आम्हाला जे आतून जी माहिती मिळाली ते 50% मतमोजणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2,500 ते 3,000 आणि जय भवानी माता पॅनल कपबशी ही आघाडीवरती आहे हे आम्हाला समजतंय. अधिकृत जरी आम्हाला घोषणा जशी केली तरी पण आम्हाला आतून समजतं की 3,000 मताची आघाडीवर आहे आणि पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आहे. पॅनल टू पॅनल आतून माहिती मिळाली की किरण साहेब गुजर यांनी सांगितलं की पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आहे, त्याच्यामुळं अजून ह्याच्यात वाढ होईल. वाढ होईल 3,000च्या आसपास आहे. पर्सेंटेज जर काढले तर कसं आहे? सर्वप्रथम आपल्या श्री भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार यांना विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि निकाल लागायचा आहे, झाल्याच जमा आहे, निकाल लागायचा काही विषय नाही. अधिकृत घोषणा करायची आहे. सर्वप्रथम ज्या छत्रपती कारखान्याच्या 22,500 सभासदांनी जो भवानी माता पॅनलच्या उमेदवारावरती पृथ्वीराज बापू जाचक असतील, माननीय तमाम भरणे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्यावरती जो छत्रपतीच्या सभासदांनी विश्वास दाखवला. एक नाव कमी करताय राव, हर्षवर्धन पाटलांनी पण दिलंय की समर्थन? त्यांनी दिलंय की, मग काय त्यांचं तर नाव आहे. भाऊ असतील, हा पॅनल असताना सर्व पक्ष आहे. नामदार साहेबांनी काल येऊन मतदान दिलं, त्यांनी शुभेच्छा बापूंना दिल्या, सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि सभासदांनी जे बापूंना भरघोस मतदान दिलं, जे इतर पर्सेंटेज मध्ये सांगा ना. पर्सेंटेज मध्ये सर्वसाधारण आता जो आमच्या हातामध्ये जो आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे 75-25 चला असं चाललेलं आहे. 75% भवानी माता पॅनल म्हणजे पृथ्वीराज बापू जाचक यांचा पॅनल, तर 25% जे म्हणतायत ते अविदादाचा पॅनल, बरोबर आहे? हर्षवर्धन पाटलांनी काल मतदानाच्या दिवशी समर्थन दिलं, काय फरक पडला? आता कसं आहे, ही काय पक्षाची निगडीत निवडणूक नाही, ठीक आहे ना, पण त्यांना पण मारणार सकारात्मक निवडणूक आहे. वर्ग आहे का नाही, मानणारा वर्ग आहे. फरक पडलाय का असं म्हणतोय? फरक त्यांनी जाचक बापूंना समर्थन केलंय ना. शिस्तप्रिय चेअरमन जाचक बापू अजितदादांनी हे केलंय, निवड केली, त्यामुळं सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य सभासद हे जाचक बापूंच्या पाठीमागे आहे. एक आशावाद आहे की यातून जाचक बापू कारखान्याला बाहेर काढतील. जाचक बापू कारखान्याला बाहेर काढतील म्हणजे सभासद मात्र आनंदित असेल, काय म्हणता? सभासद आनंदित राहणार. 100% सभासद आनंदित आहे, पण मोठी जी आहेत करायची मोठी आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे, आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे, ते नाराज आहेत, ते इथं उपस्थित नाहीत. असताना त्या पहिल्यापासून जी संचालक होते ते इथं उपस्थित नाहीत. त्यांना वाटतं की आम्हाला तिकीट मिळालं नाही आणि दादांनी. पण आता कारखाना कुठेतरी पूर्ववत येईल असं प्रत्येकाला वाटतंय, बरोबर? कारखाना पूर्ववत येईल असं वाटतंय. नाही, शाश्वती 100%, कारण जाचक बापू, दादा आणि मामा भाऊ आणि भाऊ यांचा पाठिंबा आहे. आणि यामुळं काय होते, जे सर्वसामान्य सभासद आता फार हुशार झालेला आहे. पुढारी कुठेही फिरला, काही सांगितलं, सर्वसामान्य लोक होला हो म्हणतात. प्रत्यक्षात जे करायचंय त्यांच्या मनात आहे तेच करतात आणि सर्वांनी समर्थन दिलं ना असं म्हणायचं ना. दिलंच की 80-20% होणार आहे सर्व पक्ष. असू द्या 1-2 मिनिटं आपण थांबूया, कारण किरण गुजर जे आहेत ना, जे प्रचार प्रमुख आहेत, त्यांची बाईट आता चालू होईल. आपण ती बाईट आधी घेऊ. चांगली परिस्थिती आहे. साधारणपणे एकंदर जर बघितलं आपल्याला की छत्रपती कारखान्यामध्ये एकूण मतदान जे आहे ते साधारणपणे 22,782 हे अ वर्गाचं आहे आणि ब वर्गाचं आहे ते 324 आहे. असं एकूण 23,000 आहे. परंतु आता 22,782 पैकी जवळजवळ 76 बूथ मधले 50% बूथ म्हणजे 9,000 मतं झालेल्या मतदाने आपलं 17,199. त्यातलं अ वर्गाचं आहे 16,916. यातील 50% मतदान हे साधारणपणे 37 टेबलांवर मोजायला घेतले. ती मते 9,000. 38 टेबलावर 9,000 मते मोजून झालेले आहेत. यामध्ये गट नंबर 1, गट नंबर 2 म्हणजे गट नंबर 1 लासूरनेचा आहे, गट नंबर 2 संसरचा आहे आणि गट नंबर 3 उद्दटचा आहे, यांचा समावेश आहे. यामध्ये श्री जगदंबा पॅनलचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत. जय भवानी माता पॅनलचे उमेदवार सगळे आघाडीवर आहेत. साधारणपणे आमच्या पॅनलला झालेल्या मतदानाच्या 70% मतं मिळत आहेत आणि विरोधी 30% मतं मिळत आहेत. लासूरने गटातून पृथ्वीराज जाचक यांना साधारणपणे 6,000च्या आसपास मतं मिळत आहेत आणि 3,000 विरोधात जात आहेत.
तर शरद जामदार यांना पण तेवढीच मतं, म्हणजे पॅनल टू पॅनल वोटिंग होते. या प्रकारे कुठली अडचण नाही. साधारणपणे याचे जे राऊंड आहेत ते रात्री उशिरापर्यंत चालतील. आता पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे 50% मतामध्ये पहिल्या गट मधले 2च उमेदवारांचं मतमोजणी पूर्ण होती. ती बाकीची हळूहळू प्रोसेस असतो. साधारणपणे 5 ते 6 वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होईल आणि रात्री 10 वाजता अंतिम निकाल हाती. निवडणूक एकतर्फी होईल असं एकंदरीत चित्र आपल्याला वाटतंय का? हो आहे ना. आता जे तुम्ही बघितलं तर इंदापूर तालुक्यातले 3 गट मधून झालेले आहेत. त्या ठिकाणी 70-30 झाले. राहिलेले 3 गट आहे, त्याच्यामध्ये अंतुर्ण्याचा गट आहे आणि बारामतीचे 2 गट आहे, गट नंबर 5-6. अंतुर्ण्याचा गट हा आता 1 वे चाललेला आहे जर आम्ही बघितलं तर. बारामती 80-20 चालणार आहे. जर हा रेशो साधारणपणे भरणे मामांचा एरिया, अजितदादांचा एरिया ह्या जर काउंट केला तर 70-30 वरून तो रेशो खाली 80-20 वर यायला काय अडचण नाही. आणि 80-20 वर जेव्हा येईल तेव्हा ती मतदान हे एक्सपर्टीज म्हणावं लागेल. आपण कशा पद्धतीने नाही, मी आभार मानेन, पण पूर्ण सगळे मतमोजणी झाल्यानंतर पण निश्चितपणे सभासदांनी पॅनल टू पॅनल वोटिंग केलेलं आहे. क्रॉस वोटिंग एका दुसऱ्या भागामध्ये झालंय, तो भाग सोडला तर अजितदादा पवार साहेब, दत्तात्रय भरणेमामा आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास टाकलाय हे आता स्पष्ट झालेलं आहे. दादा, उमेदवारांचं एकदमच विजयाची घोषणा होईल का? नाही, कसं आहे माहिती आहे का की पहिले 6 गट हे अगोदर आपल्याला डिक्लेअर करता येईल, त्यानंतर जनरल जागा, कारण जनरल जागेचं काउंटिंगला थोडा उशीर लागणार आहे. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप साधारणपणे रात्री 10 वाजेपर्यंत सगळे निकाल क्लिअर हाती येतील. धन्यवाद.